बांधवांचं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनापासून स्वागत त्या ठिकाणी करतो. खरं तर गेले 2 दिवस आम्ही सगळी मंडळी अशोकदादा राक्षांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये होतो. त्यामुळे 2 दिवस आपल्याशी संवाद साधता त्या ठिकाणी आला नाही. परंतु आम्ही तिकडे असताना तिकडे काही चर्चा झाल्या, काही लोकांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती नेमका सभापती म्हणून माझा खुलासा करणं, बाजार समितीचा खुलासा करणं हे माझं काम आहे. खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो की ह्या बाजार समितीचा सभापती म्हणून ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने ही निवडणूक लावली आणि मुंबई हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं, मी भंपकगिरीने सभापती नाही झालो, मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने सभापती त्या ठिकाणी झाले. आणि सभापती म्हणून रितसर सगळ्या याच्यावरती मी कारभार त्या ठिकाणी करतो आहे. 10/10/2024ला मी सभापती झालो. 21 तारखेला मला सह्यांचे अधिकार मिळाले आणि 25-26ला आचारसंहिता त्या ठिकाणी लागली. 15 दिवसापासून आचारसंहिता संपलेली आहे. परंतु गेल्या 2 महिन्यापासून मी सभापती झालेले 2 महिने आणि 4 दिवस त्या ठिकाणी झाले. आजचा दिवस पकडला तर ह्या कमी कालावधीमध्ये आम्ही सगळे 10 जण संचालक मंडळ, सभापती, उपसभापती 10 जण संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. तालुक्याच्या सर्वपक्ष आघाडीने आम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली. मी बिनविरोध सभापती आहे. हे सगळं करताना एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सभापती ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला निर्णय घेतला की बाजार समितीचा कुठलंही मानधन घ्यायचं नाही, हे सामाजिक कामासाठी द्यायचं. संचालक असताना देखील आम्ही सगळे संचालक दर महिन्याला बाजार समितीचं मानधन सामाजिक कामाला देतो. सभापती म्हणून देखील मानधन सामाजिक कामाला द्यायचं. बाजार समितीची गाडी वापरायचं नाही, ड्रायव्हर वापरायचं नाही, डिझेल वापरायचं नाही. एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करायचं. 1 रुपयाचा भ्रष्टाचार या संस्थेत होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची. उलट मागच्या काळात काय झालं का याची चौकशी करण्याचं काम मी सध्या करतो आहे. एवढं सगळं करत असताना आम्ही 3च मुद्द्यावर सगळ्यांदा पहिल्यांदा फोकस केलं की चांगलं पाणी त्या ठिकाणी बाजार समिती मिळालं पाहिजे, चांगले टॉयलेट झाले पाहिजे आणि अल्प दरामध्ये 8-10 दिवसामध्ये आम्ही जेवण चालू करतो आहे. 4 दिवसापासून पेस्ट कंट्रोल चाकण आणि खेड्या दोन्ही युनिटला त्या ठिकाणी चालू केलं आहे. डिजिटल मार्केटबाबत, साफसफाईबाबत ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही कामकाज करतो आहे. आम्ही सगळं संचालक मंडळ एकत्रितपणानं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचं काम करतो आहे. काल एक बातमी एका न्यूजपेपरला त्या ठिकाणी आली. त्या बातमीचं मला फार शैल्य वाटलं आणि पत्रकारांनी असं जबाबदारीनं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. की बातमी काय दिली की बाबा खेड बाजार समितीचे सभापती भंपक. ठीक आहे बाबा, माझ्याबद्दल काय बोललं काय हरकत नाही, कुणाची तक्रार असेल हे असेल. परंतु इथं दिलं आहे की हेच दारूचे दुकान ज्या बांधकामासाठी झिंग खेड बाजार समितीच्या संचालकांना मंडळाला वाटू लागले. मी एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे सगळे पेपर आहेत. एकतर हे बांधकाम मी सभापती व्हायच्या अवधीचं आहे. मी सगळ्या त्याच्या खोलामध्ये गेलो. खोलामध्ये गेल्यानंतर 2006ला लक्ष्मण टोपे सभापती असताना तिथं काही करार झाला आणि त्या कराराने यांना बांधकाम करायचा 2006लाच परवाना त्या ठिकाणी दिला. ते तिथं शेड त्या ठिकाणी उभं होतं. त्याचे जुने फोटो देखील या ठिकाणी आणलेले आहेत, हे सगळे फोटो. आणि असं असताना त्याचे हे मी सभापती झाल्यानंतर त्याच्या आधीच हे सगळं काम झालं. त्याचं रिन्यूशन त्यांनी काहीतरी काढलं होतं. सभापती झाले माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी चाललं आहे. मी म्हटलं तुमचे कागदपत्र काय आहेत. सगळ्यात पहिली बाजार समितीची नोटीस त्यांना दिली. नुसती बाजार समितीची नोटीस नाही दिली तर आम्ही एक्साईजवाले किंवा जे काय आहेत त्या सगळ्यांना देखील पत्र पाठवलं. जिल्हाधिकाऱ्याकडून सगळ्यांना पत्र पाठवली की तात्काळ याच्यामध्ये बाजार समितीची भूमिका विचारात घेतल्याशिवाय याला कुठलाही परवाना देऊ नका. जरी रिन्यूशन असेल तर परंतु ह्या पोटनियमामध्ये घटना आहे. जरी तुम्हाला अधिकार दिला आहे, तुम्ही 20 वर्षापासून दुकान चालवताय, जेव्हा केव्हा रिन्यूशन होईल त्यावेळी बाजार समितीला विचारायचं. आणि हे सगळे जर मला त्यांना त्या पेपरमध्ये असं दिलं की सभापतींचा याला वरद असतंय, अरे एवढी भूमिका मी अशी घेतोय की मी 1 रुपया मला भ्रष्टाचार करायचा नाही, मला गाडी वापरायची नाही, मला तिथलं चहापान घ्यायचं नाही आणि बेछोलट आरोप जे आहेत हे मला अतिशय व्यथित करणार राहिले की राजकीय जीवनामध्ये काम करताना तुमच्या प्रतिमेला जर कोणी हानी करत असेल ते एकदम चुकीचं आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना ऑलरेडी दुसरी गोष्ट याच्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जवळच्या विद्यमान आमदारांनी मला त्या संदर्भात फोन केला की त्यांना मदत करा. पण मी त्या आमदारांना देखील सांगितलं की कायदेशीर बाबी आहे, माझ्या बाजार समितीचा विषय आहे, तो मिटल्याशिवाय मी त्याच्यामध्ये त्यांना हे करणार नाही. आणि कायदेशीर बाबीमध्ये म्हणजे आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे की बाबा आम्हाला चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे. पण जर तुम्ही आमच्यावरती ब्लेम करा असेल, मी ज्या पेपरनी हे केलं आहे त्यांना देखील कायदेशीर नोटीस त्या संदर्भामध्ये करणार आहे. कारण तुम्ही डायरेक्ट हे दाखवताय की बाबा सभापतीचा याला पाठिंबा आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत. कलेक्टरला दिलेले पासून एक्साईजपासून सगळ्यांना दिलेली पत्र आहेत. आणि मग असं करत असताना माझी विनंती तुम्हाला आहे, तुम्हाला बदनामी करायची विजय शिंदेची करा, पण ही बाजार समिती शेतकऱ्यांची संस्था आहे, तालुक्याची संस्था आहे. या संस्थेची बदनामी करू नका, माझं तुम्हाला विनंती आहे. आणि आम्ही जर चुकीचं काही काम केलं ना आम्हाला बिंदास जोडपून काढा. आम्ही म्हणणार नाही की पत्रकार साहेब तुम्ही ही का बातमी केली. त्याबद्दल सगळ्या पत्रकारांना तालुक्याची माझी विनंती आहे की शेतकऱ्यांची संस्था आहे, त्या संस्थेबाबत कुठली बातमी करताना किंवा चुकीचं काय असेल तुम्ही आमच्या याच्यात तुम्ही आम्हाला विचारा. तुम्ही काय आम्ही कागदपत्र याच्यामध्ये काय ठोस आहे, काय ठोस भूमिका घेतलेली आहे, काय झालं.
परंतु असं तुम्ही याच्यामध्ये करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. याबाबत देखील कायदेशीर बाबत आम्ही वकिलांना दिलं आहे आणि कायदेशीर याच्यात पुढे काय करता येईल त्याचा देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आशोदादांच्या बाबतीमध्ये काही प्रशासनानं चुकीचा राजकीय दबाव, याला जोडून एक प्रश्न, ते दारूचं दुकान करणार हो कायदेशीर त्याला जी काय तरतूद आहे. आता मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की 2006ला जे सभापती होते त्यांनी ते बांधकाम करायला परवानगी दिली होती. आता त्यांनी फक्त रिन्युएशनवरचं केलं आहे, ते पण मी सभापती व्हायच्या आधी. आता कायदेशीर त्याच्यामध्ये काय, त्यासाठी आम्ही बाजार समितीचं म्हणणं ऐकल्याशिवाय एक्साईजपासून सगळ्यांना हे 6 तारखेलाच पत्र मी दिलं आहे. एक्साईजपासून सगळ्यांना दिलं, 6/11ला एक्साईजपासून सगळ्यांना पत्र दिलं की याच्याबाबत कायदेशीर हे जे काय ते आम्हाला कळलं ना, बाजार समितीला विचारात घ्यायच्याविषयी काही करू नका. ही भूमिका आमची आहे आणि आम्हाला ते स्पष्ट म्हणताय की बाबा सभापतींच्या आशीर्वाद चालले. अरे लोकांच्या मध्ये काय प्रतिमा, हा माणूस बोलतोय म्हणतो बाजार समितीची गाडी वापरणार नाही आणि एका बाजूला सभापतींचा आश्रय. मी मंचर बाजार समितीला भेटायला गेलो, त्या लोकांनी कौतुक केलं, आम्ही सगळा स्टाफ घेऊन गेलो, आमचे संचालक घेऊन गेलो. ते म्हणले अरे ॲक्टिव्ह सभापती आहे, सगळी लोक घेऊन आले, प्रशासन घेऊन आलं, तिथलं काय काय मंचरचं पॅटर्न आहे आम्हाला इकडे राबवायचं. तिथल्या उपसभापतीचा मला फोन आला, अहो शिंदे साहेब तुमची बातमी वाचली आणि तुम्ही दारूच्या दुकानाला पाठिंबा देता, याचा आमच्या तिथल्या सगळ्यात धक्कादायक बसला. तालुक्याच्या जनतेला कळेल, परंतु बाहेरच्या लोकांना काय कळणार. अशा जर चुकीच्या बातम्या यायला लागल्या तर चांगलं काम कशासाठी करायचं. एक भूमिका म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे की तुम्ही शनिशा करा, आम्ही चुकीचं काम केलं आम्हाला 100% झुडपून काढा, त्यात नो एक्सक्यूज करा, पण संस्थेची बदनाम होईल असं काही करू नका. ही माझी तालुक्याच्या सगळ्या पत्रकारांना हात जोडून विनंती आहे. 1 महिन्यापूर्वी तुम्ही पत्रव्यवहार हा सगळा केला, तर शासकीय यंत्रणांनी याला थोडं दाद दिली नाही आणि आज दारूचं दुकान थाटात सुरू झालेलं आहे. तुमच्या बाजार समितीच्या जागेत ते आहे, भाडे करारावरती जरी जागा असली तरी आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही कायदेशीर लढे आता सगळे वकिलांकडे दिलं आहे. त्याच्यात जे काय 100% आम्ही कुठलाही राजकीय दबाव याच्यात बळी पडणार नाही. कुणीही सांगू द्या, जे कायदेशीर काय कायदा काय सांगतो त्याप्रमाणे पुढे कारवाई करणार. आणि साहेब तुमचं म्हणणं पेपरने चाललं ठीक आहे, पण तुमचे सहकारी संचालक तुमच्या बाजार समितीच्या ऑफिसमध्ये सांगतात ही पत्रकार परिषद आहे, आम्ही होऊन ते खोदलेलं नाही ना. त्यांना असं नाही ना, त्याच्यात तुम्ही खुलासा घ्यायला पाहिजे ना, त्यांनी कुणी आपला खुलासा घ्यायला पाहिजे ना. बाबा प्रशासन 16 झाला ते लेटर दिलं त्यावेळेस त्याच्यावर बंदी आहे ना. बंदी संदर्भात सुद्धा मी यांना सांगा. पूर्वी कार्यालय तर त्या